हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण इथे पाहिलेलं आहे की पूजाने कशा पद्धतीने चार्लीच्या मदतीने दुष्यंतला अडकवलेलं असतं। तिने दुष्यंत बरोबर स्वतःचे फोटो क्लिक करून घेतलेले असतात जेणेकरून आता दुष्यंतला तिला ब्लॅकमेल करता यावं। तर आता इथे दुष्यंतला कृष्णाने घरी आणलेलं असतं, पण बाळजाबाईंनी कृष्णाला घरात घेतलेलं नसतं। आता जेव्हा दुष्यंत हा जागा होतो तेव्हा तो स्वतःला बेडरूममध्ये बघतो। तर पूजाने आता ठरवलेलं असतं की डी आता मी तुला सोडणार नाही। आणि आता मग पूजाने ठरवल्याप्रमाणे पूजा ही पहिलं तर चार्लीकडून दुष्यंतचा तिने जो स्वतःबरोबर फोटो काढून घेतलेला असतो तो मागवते। आता गौतमीने मुद्दामून तो फोटो स्वतःचा चेहरा दिसणार नाही तर फक्त दुष्यंतचा एकट्याचा चेहरा दिसेल अशी तिने खबरदारी घेतलेली असते। कारण जरी कृष्णाने तो फोटो पाहिला तरीसुद्धा कृष्णासमोर हे सत्य येऊ नये की दुष्यंतची गर्लफ्रेंड म्हणजेच गौतमी ही पूजा आहे। आणि जरी कृष्णाला पूजा ही हे आहे गौतमी आहे हे कळलं तरी दुष्यंत समोर सत्य येईल, म्हणून खरं तर पूजाने ही सगळी खबरदारी घेतलेली असते। आता पूजा ही दुष्यंतला कॉल करते, दुष्यंत तिचा फोन उचलत नसतो। पूजा आता म्हणत असते, डी तू माझे कितीही फोन उचलले नाहीस ना तरी आता मला काहीच फरक पडत नाही, कारण मला जो डाव टाकायचा होता तो माझा टाकून झालेला आहे। मग ते आता दुष्यंतच्या मोबाईलवरती मेसेज टाकते, डी हे बघ तू माझा फोन न उचलून स्वतःच्या पायावरती खूप मोठा धोंडा मारून घेत आहेस। आणि मग ती दुष्यंतला तो फोटो पाठवते आणि म्हणत असते, डी हे बघ हे आपल्या प्रेमाचं सिम्बल मी माझ्या मोबाईलमध्ये टिपून ठेवलेलं आहे। आता जर तू माझा फोन उचलला नाहीस तर काय होईल माहिती आहे, हे तुझ्या नवीन लग्न झालेल्या बायकोपर्यंत पोहोचेल। आणि एकदा का हे तुझ्या नवीन लग्न झालेल्या साध्या बायकोपर्यंत पोहोचलं की ती तुला कायमची सोडून टाकेल। कारण कुठलीही मुलगी सगळं सहन करू शकते, पण आपल्या नवऱ्याने आपल्याला चीट केलं ही गोष्ट सहन नाही करू शकत। आणि मग मी तिच्या समोर येईन आणि तिला सगळं खरं सांगून टाकेन, कशा पद्धतीने 4 वर्षापूर्वी आपल्या दोघांची भेट झाली, त्यानंतर आपण दोघं एकमेकांच्या किती प्रेमात पडलो, आपण एकमेकांबरोबर कसा आणि किती वेळ घालवला, तू आणि मी आपण कसं एकमेकांबरोबर आयुष्य घालवण्याची सुखी संसाराची स्वप्न पाहिली सगळंच। त्याबरोबर आता दुष्यंत हा सगळा मेसेज बघतो आणि त्याला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो। दुष्यंत अगोदर पूजाला फोन करतो आणि झापायला सुरुवात करतो, गौतमीशी तू इतकी नीच असशील, इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागशील असं मला कधीच वाटलं नव्हतं। तुझ्याशी बोलण्याची सुद्धा ना मला लाज वाटते। काही काळी मी तुझ्यावरती प्रेम केलं होतं, हे जर मला कुणी येऊन आता सांगितलं ना तर माझा स्वतःवर विश्वास पटणार नाही की मी तुझ्यासारख्या मुलीवर प्रेम केलं। तुझ्यासारख्या नीच, नालायक, हलकट, निर्लज्ज मुलीला मी माझी गर्लफ्रेंड म्हणून स्वीकारलं आणि पुढे जाऊन तिच्याबरोबर आयुष्य घालवण्याची मी स्वप्न पाहिली होती। उलट मी आत्तापर्यंत दोष देत होतो स्वतःच्या नशिबाला की माझं लग्न तुझ्याबरोबर झालं नाही, मला माझं प्रेम गमवावं लागलं। पण नाही, आज खरं तर खऱ्या अर्थाने मला देवाचे आभार मानायची इच्छा व्यक्त होते की देवाने मला तुझ्या तावडीतून वाचवलं। नाहीतर आज तुझ्याशी लग्न जर माझं झालं असतं तर माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं, मी बर्बाद झालो असतो। लाज नाही वाटत तुला? अगं त्या रहेजाबरोबर एकत्र असलेलं मी तुला माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलं, तरीसुद्धा मी तुझ्यावरती विश्वास दाखवला। मला वाटलं की रहेजाने काहीतरी चूक केली असेल, मी त्याला झापायला तिथे गेलो, त्यावेळेस त्याने मला सांगितलं की हे सगळं तुझ्या मर्जीने आणि तुझ्या सहमतीने झालं आहे। मग सांग त्याच्यानंतर मी काय करणं अपेक्षित होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी दुष्यंत रांगडे पाटील आहे। रांगडे पाटील कोणालाच उत्तरं द्यायला बांधील नाही आहेत, तुला काही करायचं आहे ते करून घे तू, मी नाही घाबरत तुला। त्यावरती म्हणत असते, बघ हा डी मी तुला संधी देत होते, नाही माझं तुझ्यावर कितीही झालं तरी प्रेम आहे, तू मला काहीही बोललास तरी मला तुला सोडायचं नाही आहे। माझं प्रेम आहे, होतं आणि कायम राहील। आणि फक्त हा एकच फोटो नाही आहे माझ्याकडे आपला दोघांचा, असे कितीतरी फोटोज आहेत। तुला आठवतंय एकदा भर पावसात तू मला तुझ्या कारमधून माझ्या बिल्डिंगखाली सोडायला जात होतास, तेव्हा रस्त्यात मला आईस्क्रीम खाण्याची इच्छा झाली आणि आपण दोघांनी आईस्क्रीमचे कोन घेतले होते आणि आपण दोघं एकच कोन शेअर करत होतो, तुझा कोन। आणि तेव्हासुद्धा मी सेल्फी काढून ठेवले होते ते सेल्फी। त्यानंतर तू मला प्रपोज केलेले सेल्फी,
आणि मग आपण दोघंजणं प्रत्येक वेळेस डेटवर गेलो तेव्हा काढलेले सेल्फीज, सगळे फोटो मी माझ्याजवळ जपून ठेवलेत. आणि हो, चॅट्ससुद्धा आहेत हो आपल्या माझ्याकडे. आपण सोशल मीडियावर केलेल्या चॅट्स, आपण व्हॉट्सअपवर केलेल्या चॅट्स, सगळ्या चॅट्स मी जपून ठेवल्यात माझ्या मोबाईलमध्ये. त्यामुळे तुला असं वाटत असेल की माझ्याकडे काहीच पुरावा नाही आहे, तर हा तुझा गोड आणि घोर गैरसमज आहे. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, ठीक आहे, तुला जे करायचं आहे ते तू कर. त्याबरोबर पूजा म्हणते, ठीक आहे, मग आता तुझ्या बायकोला सत्य समजणार आणि त्यासाठी तू तयार राहा. आता मात्र दुष्यंतला टेन्शन येतं की कृष्णाला खरं कळलं तर होत्याचं सगळं नव्हतं होईल. दुष्यंत पूजाला म्हणतो, हे बघ, जर निर्लज्ज नसशील तर असं काहीही कृत्य करू नकोस. लाज वाटत असेल, स्वतःच्या जीवाला लाजत असशील तर कमीत कमी इतका खोटारडेपणा बरा नाही. आत्तापर्यंत तू माझ्याबरोबर वाईट वागलीस, मला खूप त्रास दिलायस, कमीत कमी आता तरी माझा पिछा सोड. त्याबरोबर पूजा म्हणत असते, डी, अरे असं काय करतोयस? मी तुला या अगोदरसुद्धा सांगितलं आहे ना की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी तुला माझ्याबद्दल माहीत नाही आहे, आज तीसुद्धा तुला सांगते. मी पूजा आहे, मी गौतमी आहे आणि गौतमीला जे हवं असतं गौतमी ते मिळवतेच. गौतमीला नाही ऐकण्याची सवय मुळात नाहीच आहे. आणि जो कोणी गौतमीला नाही म्हणतो त्याला पुढे जाऊन पश्चाताप होतो. आणि माझी अशी अजिबात इच्छा नाही आहे की ज्याच्यावर मी इतकं मनापासून प्रेम केलं आहे त्याच्यावर पश्चाताप करण्याची वेळ यावी. त्यामुळे अजूनही तुझ्या हातात वेळ आहे. अजूनही तुझ्या बायकोला तू काहीही सांगू शकतोस, तिला तू सोडून देऊ शकतोस आणि आजही तू माझ्याजवळ येऊ शकतोस. आपण पुन्हा एक होऊया. त्याबरोबर मग मात्र आता दुष्यंतला पूजाच्या ह्या फालतू बोलण्याचा राग यायला लागतो आणि तो म्हणतो, गौतमी, खरंच आर यू आउट ऑफ युअर माइंड? माझं लग्न झालेलं आहे. 4 चौघात देवा ब्राह्मणाच्या साक्षीने मी कृष्णाच्या गळ्यात मंगळसूत्र घातले. आणि खरं बघायला जर गेलं ना तर कृष्णा ही तुझ्यापेक्षा काही गुणा जास्त चांगली मुलगी आहे. कृष्णा ही कमीत कमी माझी फसवणूक करत नाही आहे, माझ्याशी खोटं बोलत नाही आहे, माझ्याशी वाईट वागत नाही आहे. मान्य आहे, कृष्णा प्रत्येक गोष्टीत कमी असेल, पण खरेपणाच्या बाबतीत, सच्चेपणाच्या बाबतीत कृष्णा कायम एक नंबरी आहे. तिने आजपर्यंत कधीच कुठल्याच बाबतीत माझ्याशी खोटं बोललेली नाही आहे. त्याबरोबर पूजा म्हणत असते, हे बघ, मी जे केलं ते खोटारडेपणा नव्हता, माझी चूक झाली होती. मला माझा जॉब सिक्युअर करायचा होता आणि त्यासाठी मी फक्त तो एक मार्ग निवडला होता. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, हा इतका फालतू मार्ग निवडण्यापेक्षा तू नोकरी सोडून दिली असतीस ना तरीही काहीच फरक पडला नसता. तुझ्या शिक्षणाच्या जीवावर तुला दुसरीकडे कुठेही नोकरी मिळाली असती. तुझ्या शिक्षणावर, तुझ्या कॅलेबरवर, तुझ्या टॅलेंटवर विश्वास नव्हता का? त्याबरोबर मग मात्र आता पूजा म्हणत असते, डी, मला या सर्व फालतू चर्चांमध्ये काहीच रस नाही आहे. तू मी सांगितलेल्या गोष्टीवरती विचार कर, नाहीतर मग मला पुढचं पाऊल उचलावं लागेल. एवढं बोलून आता पूजा फोन कट करते. दुष्यंतला आता कळत नसतं की या सगळ्यातून मध्य कसा साधायचा, काय करायचं. दुष्यंत विचार करतो, मी कृष्णाबरोबर या सर्व विषयावर बोलू का? पण नाही, ती तरी माझ्यावर विश्वास कसा ठेवेल? आमच्या लग्नाला अजून नीट 1 महिनासुद्धा झालेला नाही आहे. त्यात हे सगळं म्हणजे त्यात मी तिला सांगितलं आहे मी तुला बायको म्हणून स्वीकारू नाही शकत. सगळाच गोंधळ होऊन बसला आहे. इतक्यात बाळजाबाई दुष्यंतला हाक मारतात. दुष्यंत आता पटपट खाली येतो. बाथरूममध्ये आवरत असलेली कृष्णा आता बाहेर आलेली असते. आता ती बाहेर आल्या क्षणी दुष्यंतच्या मोबाईलवरती 2-3 फोटो येतात. आता टक 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 असा 5-6 वेळा मोबाईल वाजल्याच्या नंतर कृष्णाला आश्चर्य वाटतं, अरे ह्या मोबाईलला नक्की होतं आहे काय? कृष्णा आता मोबाईल ऑन करते. आता चुकून ती गौतमी म्हणून जो नंबर असतो त्याच्यावरती क्लिक करते. त्याबरोबर आता व्हॉट्सअप ओपन होतं आणि व्हॉट्सअपवरचे ते फोटोज समोर आलेले असतात कृष्णाच्या. आता दुष्यंतचा आणि पूजाचा हा असा फोटो एकत्र बघून कृष्णाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता पूजाने तिचा चेहरा दिसणार नाही, फक्त दुष्यंतचाच चेहरा दिसेल असे फोटो बरोबर पाठवलेले असतात. आता लगेचच कृष्णा दुष्यंतला खोलीत आल्यावर ते फोटो दाखवते आणि हा सर्व काय प्रकार आहे असं विचारते. त्याबरोबर दुष्यंत आता कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा प्लीज तू शांत हो, ये इथे बस, जे काही आहे ते मी तुला समजावून सांगतो, पण प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस. मी तुला म्हटलं होतं मी तुला बायको म्हणून स्वीकारू नाही शकत, मी तुला बायकोचा दर्जा नाही देऊ शकत आणि तुलाही हे गोष्ट माहिती आहे की मी एका मुलीवरती प्रेम करायचो. तर हे त्याच मुलीचे फोटो आहेत.
कृष्णा ती मुलगी आता मला असं ब्लॅकमेल करते की मी तिला आयुष्यात परत जावं, तिला स्वीकारावं, नाहीतर ती हे सगळं तुला सांगेल. त्याबरोबर कृष्णा म्हणते मला तुम्ही समजा पहिल्यापासून सांगा. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो ठीक आहे. आणि मग दुष्यंत कृष्णाला सांगायला सुरुवात करतो, मी आणि गौतमी, त्या मुलीचं नाव गौतमी आहे, आम्ही एका फॉर्ममध्ये भेटलो. त्यावर कृष्णा म्हणते काय ते? त्यावर दुष्यंत म्हणतो ऑफिस, आमच्या काम करण्याच्या जागेवर आम्ही दोघंजणं भेटलो. पाहता क्षणी मला गौतमी आवडली, मी तिच्या प्रेमात पडलो. कालांतराने आमच्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात होत गेलं याची जाणीव आम्हाला दोघांनाही झाली. म्हणून मग आम्ही दोघांनीही एकमेकाचं प्रेम स्वीकारायचं ठरवलं. मी गौतमीला रितसर सगळ्यांच्या समोर प्रपोज केलं. तिनेही माझं प्रपोजल एक्सेप्ट केलं. आम्ही दोघंजणं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून एकत्र राहू लागलो. कालांतराने मी स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचा विचार केला. गौतमी खूप श्रीमंत आहे. तिचे आई बाबा युरोपमध्ये असतात. युरोपमध्ये त्यांचा स्वतःचा खूप मोठा व्यवसाय आहे. त्यावर ती विचारते युरोप काय? त्यावर दुष्यंत सांगतो युरोप एक ठिकाण आहे, तू इतकंच फक्त लक्षात ठेव. मग तिने युरोपमध्ये तिच्या आईवडिलांना जर माझ्याबद्दल सांगायचं आहे तर मला काहीतरी मोठं काम केलं पाहिजे, व्यवसाय वगैरे केला पाहिजे असं मला सांगितलं. पण मला स्टार्टअप मिळत नव्हता, म्हणून तिने मला डबल डेट केलं. त्यावर कृष्णा विचारते डबल डेट म्हणजे? त्यावर दुष्यंत सांगतो सोबत असताना तिने एका दुसऱ्या पुरुषाबरोबर, तिच्याच बॉसबरोबर सुद्धा संपर्क ठेवले आणि मी तिला रंगेहात पकडलं. त्यानंतर माझा तिच्यावरचा विश्वास उडाला. मी जयकांतच्या आणि तुझ्या लग्नासाठी त्याच दिवसाला गावी येत होतो आणि तेव्हा जयकांत पळून गेला होता. सगळेजण आईला दोष देत होते आणि म्हणून मग मी लग्नाला तयार झालो आणि मी तुझ्याबरोबर लग्न केलं. लग्नाच्या दिवशीसुद्धा मी गौतमीलाच भेटायला गेलो होतो. गौतमी मला माझ्याबरोबर थांब, माझ्याबरोबर लग्न कर असं सांगत होती, पण मी तिला नाकारलं आणि मी तुझ्याकडे लग्न करण्यासाठी परत आलो, कारण मी तुला शब्द दिला होता. आता हे सगळं जेव्हा दुष्यंत कृष्णाला सांगतो तेव्हा कृष्णा दुष्यंतला म्हणत असते जर हे एवढं सगळं होतं तर मग तुम्ही हे समज मला आधीच कशापायी नाही सांगितलं. दुष्यंत म्हणतो कृष्णा मला वाटलं नव्हतं की तू माझं ऐकून घेशील. त्यावर कृष्णा म्हणते ऐकून न घ्याया आणि विश्वास न ठेवाया म्या म्हणजे तुम्ही नाही नवं. तुमचा भूतकाळ होता हे मला ठाव होतंच आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही आत्ता मला नाही फसवायचं. त्याबरोबर आता इथे पूजा ही विचार करत असते की आता डी हा मला नाकारूच शकत नाही. पुढच्या 24 तासात डी मला फोन करणार आणि स्वतःहून सांगणार की डार्लिंग मला थोडासा वेळ दे, मी तुझ्या प्रेमात आहे आणि मी ही गोष्ट स्वीकारतोय, पण मला माझ्या त्या गावंढळ अडाणी बायकोला सोडण्यासाठी थोडा वेळ लागेल. डी बघ मी कशी तुझी सगळीकडून कोंडी गेली आहे. प्रेमाच्या नावाखाली मला जे हवं ते मिळवणारच. इतक्यात तिकडे सावित्री येते. आता सावित्री पूजाला विचारते काय गं पूजे एवढी खुश कशापाय आहेस, काय झालंय? मग आता पूजा सावित्रीला सांगत असते आई मी तुला म्हटलं होतं ना त्या कृष्णाच्या आयुष्यातला सगळा आनंद, तिचं सगळं सुख मी हिरावून घेणार. बघ मी तिचा सगळा आनंद, तिचं सगळं सुख हिरावून घ्यायला सुरुवातसुद्धा केलेली आहे. त्यावर सावित्री तिला विचारते कसं काय? त्याबरोबर ती आता लगेच म्हणायला लागते कारण जर तिच्याजवळ तिचं कुंकू, तिचा नवरा, तिचं सौभाग्य नसलं तर मग मात्र कृष्णाला काही एक व्हॅल्यू राहणार नाही आणि याचीच काळजी मी घेतली आहे. सावित्री म्हणते म्हणजे नेमकं तू केलं तरी काय आहेस? त्यावर पूजा म्हणत असते आई मी जे काही केलं आहे किंवा जे काही करणार आहे ते सांगण्यात अर्थ नाही आहे, तू पुढे पुढे बघ मग तुला कळेल. इतक्यात आता पूजाच्या मनासारखं घडतं. दुष्यंतने पूजाच्या फोनवर फोन केलेला असतो. आता पूजाची अपेक्षा अशी असते की दुष्यंत तिच्यावरती प्रेम किंवा तिची माफी मागणं बोलायला सुरुवात करेल, पण दुष्यंत तिला ठामपणे सांगतो तुला जे करायचं आहे ते करून घे. माझी बायको तुझ्या इतक्या हलक्या कानाची आणि कमी बुद्धीची तर नक्कीच नाही आहे. माझ्या बायकोला मी सर्व हकीकत सांगितली आणि तिने माझ्यावरती विश्वाससुद्धा ठेवला आहे, कारण तिला माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे की माझा नवरा ना माझ्याशी कधी खोटं बोलू शकत ना मला कधी फसवू शकत. त्यामुळे आता तुला काय करायचं आहे ते करून घे. एक कामच कर ना सरळ, माझ्या बायकोला भेटायला माझ्या घरीच ये. तू तिला भेट आणि मग तुला जे तिला काही पट्टी पडवायची आहे ती सगळी पट्टी पडव. मी तरी बघतो माझी बायको विश्वास कोणावर ठेवते, माझ्यावर का तुझ्यावर. दुष्यंत फोन कट करतो आणि मनातल्या मनात म्हणायला लागतो आता कुठे मला मनावरचं सगळं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय. मी या अगोदरच कृष्णाबरोबर या सर्व विषयी जर बोललो असतो तर कदाचित कृष्णाने मला आधीच समजून घेतलं असतं आणि मी या सगळ्यातून लवकर बाहेरसुद्धा पडून गेलो असतो. कृष्णापासून लपवून खरं तर मी चूक केली.
आणि मग त्याला आठवतं की कशा पद्धतीने कृष्णावरती जेव्हा चोरीचा आळ आला होता तेव्हा त्याने तिच्यावरती अविश्वास दाखवला. जर दुष्यंतने तिच्यावर विश्वास ठेवला असता तर कृष्णाने आज त्याच्यावर विश्वास ठेवल्याचं त्याला काहीतरी चीज झाल्यासारखं वाटलं असतं, पण त्याने कृष्णावर विश्वास न ठेवल्याबद्दल त्याला आता गिल्ट येत असतं. तर दुसरीकडे पूजाला मात्र आता खूपच जास्त कृष्णाचा राग येत चाललेला असतो. पूजा म्हणत असते, ही मूर्ख मुलगी, हिला काय गरज होती डीला समजून घेण्याची, हिला काय गरज होती डीला सपोर्ट करण्याची. आज हिच्यामुळे पुन्हा एकदा माझा सर्व प्लॅन फ्लॉप गेलेला आहे, माझी सगळी मेहनत वाया गेलेली आहे. बावळट अनाडी मुलगी कुठची, इतकी कशीही समजूतदार असू शकते, इतकी अडाणी आहे तरीही विचार बरोबर करते. त्याबरोबर आता सावित्री विचारते, पूजे काय गं काय झालं. मग पूजा सांगते, आहे नेहमीप्रमाणे त्या बावळट अनाडी आणि अवदशीनं माझ्या प्लॅनवरती पूर्णपणे नांगर फिरवला. त्यावर सावित्री, आता तुझा प्लॅन काय होता आणि कृष्णाने काय केलं हे विचारण्या अगोदरच पूजाला म्हणायला लागते, अगं ती पांढऱ्या पायाची कार्टी अवदसा पनवती मेली अशीच आहे. जोपर्यंत आपल्या घरात होती तवर तर आपल्याला कधी सुखासुखी जगू नाहीच दिलं, आणि आता त्या रांगडे पाटलांच्या घरात गेली आहे, एवढी ऐश्वर्यात वैभव्यात लोळती आहे तरी बी आपलं सुख तिला बघवत नाहीच. मरू दे त्या पनवत्या कार्टीला, तू तिचा विचार करू नको पिला. त्याबरोबर दुष्यंत हा कृष्णाकडे येतो आणि कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा आय एम रिअली व्हेरी सॉरी, माझं चुकलं, मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता, विश्वास न ठेवून मी खूप मोठी चूक केली, पुन्हा मी तुझ्यावरती अविश्वास दाखवणार नाही. पण मला एक गोष्ट सांगशील. कृष्णा म्हणते, इचारा. त्यावर दुष्यंत म्हणतो, मी तुला सगळं खरं सांगितलं हे मला मान्य आहे, म्हणजे मी खरं बोललो आहे हे मला माहिती आहे, पण तू माझ्यावर विश्वास कसा ठेवलास. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं तुम्ही माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं, आपण 7 फेरे घेतले, तेव्हा एकमेकाला वचनं दिली, ती उगाच नाही, म्या वचन दिलं आणि म्या ते पाळणार बी. आता तुम्ही पाळायचं की नाही हे तुमच्यावर राहिलं. आता कृष्णाचा हा प्रामाणिकपणा बघून दुष्यंत खूप खुश होतो. त्याला कृष्णाबद्दल आदर आणखीन वाढतो आणि पूजाचा जो काही नालायकपणा तिने केलेला असतो ते बघून दुष्यंतला पूजाबद्दल आणखीनच राग घृणा मनामध्ये निर्माण झालेली असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. धन्यवाद.